आहे, भ्रम कुठपर्यंत आहे, चिंता कुठपर्यंत आहे, ईर्ष्या द्वेष मत्सर कुठपर्यंत आहे, जोपर्यंत जीवाला भ्रम आहे, भय कुठपर्यंत आहे, जोपर्यंत देहाध्यास आहे तोपर्यंत. एकदा देहाध्यास सुटला, देवाध्यास लागला की या सगळ्या गोष्टी त्रास देत नाही. हे वस्तुतः सत्य आहे. मग देवाध्यास म्हणजे काय आहे? देवाध्यास समजून घेण्याकरताच ही कृष्ण कथा आहे, बाकी काही नाही. देवाध्यास काय आहे याच्याकरता एक सुंदर छोटस एक संक्षिप्त चिंतन करता करता विषय निघालाय. म्हणून महाराष्ट्रामध्ये परिचित आहे हे तसं चरित्र, कोणाला परिचित नसावं हे चरित्र. नाव आहे सखूबाई. पवित्र नदीच्या तटावरती राहणारं वसलेलं ते गाव आणि त्या गावामध्ये राहणारी ही परमभक्ता सखूबाई. त्यावेळेचा काळ आणि त्यावेळेच्या काळामध्ये परमनिष्ठेनी भक्ती, पण मात्र जीवनामध्ये दुःख तर होतच. पती आहे, सासू आहे, नणंद जावादी, सगळं घर परिपूर्ण भरलेलं आहे. प्रत्येकाची सेवा करणारी, प्रत्येकासाठी दिवस रात्र सेवा करत राहणारी, आणि एवढे असून सेवा करून देखील मुखातून एक शब्द देखील न बोलणारी, सांगून न दाखवणारी. आजकालची सखूबाईची चर्चा नाही चालली आहे. आज नावात काही राहिलं नाही हो. नाव आहे शांताराम, शांतीचा कधीच पता नसतो तिथे. वस्तुतः सत्य अत्यंत कोमल आणि सरळ हृदय सखूबाईचं. आजची ती नाही, करून 10 वेळा सांगणारी नाही. मार खायचा पतीकडून, सासूकडून, सासऱ्यांकडून, नणंद जावांकडून, पण मात्र कर्म करत राहायचं. कर्म चुकलं नाही. कर्म करता करता देखील एक गोष्ट लक्षात आली की याच्यामध्ये सुख नाही, सुख तर एकाच ठिकाणी आहे. काय? नाम. परमनिष्ठा नामाविषयी निरंतर मुखामध्ये भगवत चिंतन आणि एक ध्यास. पांडुरंगा एकदा तरी दर्शन व्हावं अशी आशा आहे. पण काम काही चुकले नाही. जाणार तीरावरती, नदीवरती पाणी भरणार, आणणार, काम करणार, दळण दळणार, सगळं करणार, पण दयिता कांडिता तुझं गायीन अनंता, तुझं नाव गात राहील प्रत्येक काम करताना. अच्छा, असं नाही की जीवनामध्ये दुःख आलं म्हणून नाम विसरली, देव विसरले. नाही, प्रभू माझ्या जीवनामध्ये आलेलं दुःख हे माझ्या कर्मसंगतीनुसार, माझ्या कर्मधर्मानुसार, प्रारब्ध संचित कर्माचा तो योग. त्यामध्ये दुसरं काय? हे जे साधू संत भक्त आहे ना, हे जीवनामध्ये येणाऱ्या पीडेला आत्म्याचं स्नान म्हणून बघतात की ही जीवनामध्ये आलेली पीडा आत्म्याचं स्नान करवते. तुम्हाला जर का अपमान सहन करावा लागतोय, त्रास सहन करावा लागतोय, दुःख सहन करावं लागतंय, तर काय समजा हे आत्म्याचं स्नान सुरू आहे. आणि स्नान झाल्यानंतर शरीर शुद्ध होतं की नाही हो? जसं स्नान केल्यानंतर शरीर शुद्ध होतं, तसं आत्म्याचं स्नान केल्यानंतर तो आत्मा देखील परमात्म्याला भेटण्याचा योग्य बनतो. तो परमात्मा प्राप्तीचा अधिकारी बनतो आत्मा. म्हणून पीडा, दुःख, जीवनात आलेले संकटा, या संकटाला संकट म्हणून पाहू नका, असं म्हणून पहा की माझं आत्म्याचं स्नान सुरू आहे. मग बघा, मग कोणाशी राग, कोणाशी वैर, ज्याच्यामुळे तुमच्या जीवनात दुःख आहे त्याच्याविषयी तुमच्या मनात थोडा तरी राग असेल का? ते फार सुंदर संतांनी वर्णन केलंय. किसी चीज से अब मैं प्यार करूं और ठोकर से ठुकराऊं किसे, हर चीज में जलवा तेरा ही मुझे नजर आया इन आँखों से. जर सर्व तू व्याप्त आहे तर मी कोणाशी प्रेम करू आणि कोणाशी राग करू? सांग ना, सगळे तू आहे. सखूबाईंची दृष्टी अशी की कोणी त्रास जरी देत असेल, अरे माझं स्नान सुरू आहे, आनंद आहे मला या गोष्टीचा, काही हरकत नाही, सेवा सुरू आहे, काम मात्र चुकत नाही. धुणी भांडी सगळं दिवसभर घरचं काम करायचं, पतीचं ऐकायचं, सासूची सेवा करायची, पाय दाबायचे, हे करायचं, पाणी आणायचं, पण मुखातून एक शब्दही काढायचा नाही. कारण मुखातून तर एकच सूर आहे, विठ्ठल 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 विठ्ठल, माझा विठ्ठल माझा विठ्ठल.
पाणी भरण्याकरता गेली असताना कोणा एका गजर जाताना दिसला, विठ्ठल विठ्ठल नाम स्मरण संकीर्तन जाताना दिसलं. का हो काय म्हणे, वारी आली, लोक निघाले वारीला. विचार केला मी जाऊ का. घरी वापस गेली आणि कोणाला विचारलं तर मला जाऊ देणार नाही, आज्ञा देणार नाही, मी अशीच इकडून जाते आणि निघाली. बघा काही लोकांचे काम आहे हे भक्तांवरती नजरच ठेवून असतात, कोण काय करतंय, कोण कुठे गेलं कोण कुठे आलं. एका दोघा जणांनी पाहिलं आणि जाऊन घरी सांगितलं, धावत येऊन सांगितलं, तुमची सून चालली तिकडे पंढरपुराला विठ्ठल विठ्ठल टाळ वाजवत. तिला काही कळलं नाही, ती निघाली मागे 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 गेली धावत, पकडून आणलं. फक्त पकडून नाही आणलं, कुठे निघाली होती, पंढरपुराला निघाली होती. बरं घरचं काम कोण करील, हे सगळं पडलेलं आहे कोण करील, फक्त पकडून नाही आणलं, मारत मारत आणलं, खेचत खेचत आणलं. परम भक्ता आणलं आणि विचार केला. सासू म्हणते हिला मारा, आणि इतकं मारा की हिचे हात पाय परत तिकडे नाही वळाले पाहिजे. मारलं, हात पाय तोडले आणि आता बांधा हिला, म्हणजे ही जाणार नाही. बांधलंय पण मुखातून मात्र तो गजर नाही संपला, तो सुटला नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कधी कधी मला प्रश्न पडतो, सखूबाईंपेक्षा तर आपल्या जीवनामध्ये कितीतरी उपलब्धी आहे, काय कशाची कमतरता आहे. कोण तुम्हाला नाम घेतल्यानंतर मारतंय, कोण तुम्हाला अशी हालपेष्टा काही करत नाहीये, तरी पण जीव भजनानंदी होत नाहीये ह्याच्यात दुःख आहे. तरी पण आपण नामस्मरणाकडे वळत नाही याच्यात दुःख आहे. तरी पण ते मधुर नाम या मुखातून येत नाहीये. मन तुझ अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझी केशवा का बांधलं, उभं केलं, हात तुटले पाय तुटले, लागलंय सगळीकडे, वेदना होत आहे, जखमा आहे, पण मुखामध्ये विठ्ठल नाम आहे, आनंद आहे या गोष्टीचा. परमेश्वरा तुझे उपकार आहे, तू जेही देतोय ते स्वीकार आहे. माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण तू दिलेला प्रसाद आहे. पांडुरंग परमात्मा हे बघत आहे आणि भगवंताच्या नेत्रामध्ये एक अश्रूचा थेंब आई रुक्मिणी मातेने पकडला. आई म्हणतात, आई रुक्मिणी माता विचारतात, प्रभू परमेश्वरा आज तुमच्या नेत्रामध्ये अश्रू. हो रुक्मिणी, माझ्या भक्ताच्या जीवनाकडे पाहून मला आश्चर्य वाटतं. एवढं दुःख दिलं, एवढी जीवनामध्ये परीक्षा आहे. बघा परीक्षा थोड्या वेळाकरता त्रासदायक आहे, पण ती आपल्या पुढच्या क्लासमध्ये पण नेते, पुढे पण नेते, पुढे पोहोचवते. आणि ज्या वेळेला ही परीक्षा म्हणतात ना, लक्ष आहे ना, जीवन एक पाठशाला आहे. इथे प्रत्येकाची परीक्षा सुरू आहे. इथे कोणी कोणाची कॉपी करू शकत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगवेगळी आहे. पण जीवन एक पाठशाला आहे आणि परीक्षा मात्र सुरू आहे. बांधले सखूबाईला. कशी कॉपी करणार हो, कशी कॉपी करणार एखाद्या भक्ताच्या जीवनाची सांगा. ज्यावेळेला एवढा मार, एवढा त्रास सहन करूनही एखादा जीव असता तर विसरला असता. अरे थोड्या संकटाने, थोड्या दुःखाने देवाला पाण्यात ठेवून बसणारे लोक मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. का तर माझ्या जीवनात दुःख आहे, पण तू जे देतोय ते स्वीकार आहे. पांडुरंगा मुखामध्ये नाम आहे, त्या नामाचं तेज आहे. आई रुक्मिणी माता म्हणतात, मग पांडुरंगा, मग परमेश्वरा, तुम्ही एक काम करा ना, त्यांच्या घरच्या सगळ्यांना शिक्षा द्या. हे ज्या सुदर्शन चक्राने कंस मारले, रावण मारले, या सुदर्शन चक्राने या भक्ताच्या जीवनातले हे संकट दूर नाही. रुक्मिणी, माझ्या भक्ताला ते आवडणार नाही की त्याच्या परिवारातल्या जीवाला कोणी दुःख व्हावं. माझ्या भक्ताला हे आवडणार नाही. मग काय करावं? पांडुरंग परमात्मा म्हणताय, बघ रुक्मिणी, मला जावं तर लागेल, मी जाईल, परत कधी येईल काही सांगता येत नाही. म्हण ठीक आहे, काही हरकत नाही. निघाले पांडुरंग परमात्मा, पण एका सुंदर सखीचा रूप घेतला आणि हळूच काही नाही, घरच्यांनी बांधलं. पण हे सखी, तू चिंता करू नको, मी आहेच असेल या पात्र. मी भागवत ऐकलं, त्या भागवतामध्ये असं वर्णन केलंय की रासलीलेमध्ये जाताना गोपिकांना अडवलं आणि त्यांना बांधलं, तर त्यांनी प्राण हे शरीर सोडलं आणि प्राणाने भगवंताच्या चरणाशी पोहोचल्या. माझी भक्ती अजून पूर्ण नाही ग सखी.
तू पाहते, तू विचारते, पण माझी भक्ती अजून पूर्ण नाही. जर माझी भक्ती पूर्ण असती ना तर माझं शरीर इथे राहिलं असतं, पण प्राणाने तर मी पंढरपुराला असती. पण अजून भक्ती पूर्ण नाही ग सखी. ती हळूच सखी बनून आलेली विचारते, तुला जायचंय पंढरपुराला? हो सखी, खूप इच्छा आहे, पण नाही संभव. नाही, एक काम कर, तू पंढरपुराला जा, तुझ्याऐवजी मी इथे बांधून उभी राहते. बस तू जाऊन ये पटकन, तू येईपर्यंत मी इथे बांधून उभी राहते. तिने विचारलं, असं होऊ शकतं का? होऊ शकतं. पांडुरंग परमात्मा आत आले सखी म्हणून सोडवलं सखूला आणि म्हणे तू जा, तू जा. बघा, प्रेम हे कधी वृद्धी पावतं, प्रेम हृदयामध्ये कधी वाढतं, ज्यावेळेला ते उभय पक्षी असेल, दोनही बाजूनी असेल. सखूलाच फक्त इच्छा नव्हती पांडुरंगाच्या दर्शनाची, मग पांडुरंगाने पण इच्छा व्यक्त केली होती एकदा तरी सखूने पुढे येण्याची. आज तुम्ही पंढरपुराला जाता, ती मूर्ती तेजसपुंज पाहता का? कारण आमच्या साधू संतांनी त्याला पाहून पाहून त्याच्यामध्ये प्राण ओतलाय. नाही तर काय त्या दगडामध्ये त्या परमेश्वराचं सामर्थ्य साठवण्याची हो. आमच्या साधू संतांनी त्या दगडामध्ये प्राण ओतून परमेश्वर उभा केलाय, पाहून पाहून उभा केलाय. म्हणून पांडुरंगाची पण इच्छा आहे सखुनी माझ्या जवळ यावं. मग जायचं तुला? जा जा, मी बांधून उभी राहते. निघून गेली ती सखू धावत धावत त्या वारकरी सगळ्या माळकरी मंडळींबरोबर, आणि भगवान पांडुरंग परमात्मा इथे स्वतःला बांधून उभे झाले. फक्त बांधून उभे नाही झाले, सासू यायची, नणंद यायची, जाऊ यायची, पती यायचे, मारून जायचे. आणि माझा पांडुरंग परमात्मा आपल्या भक्ता करता मार पण खायचा, त्याला कोणी बांधू शकले? यशोदा माता स्वतः बांधू शकलेल्या नाहीये. भगवंताच्या इच्छे व्यतिरिक्त ते स्वतः बांधल्या पण जात नाही. यशोदाच मागे मागे पळत होत्या, भगवान पुढे पुढे पळत होते. त्या उखलू बंधन लीलेमध्ये भगवान पकडल्या नाही गेले. मग भगवान कधी पकडल्या गेले? ज्या वेळेला पाहिलं आई थकली आहे आता आणि तिच्यामधला तो अहंभाव संपलाय, आता ममत्व जागा झाले, त्यावेळेला भगवान पकडले गेले. यायचं कोणी मारून जायचं आणि माझे परमेश्वर उभ्या उभ्या मार कातरायचे. एक दिवस पती आला आणि पतीने हात लावला, फक्त विचार परिवर्तित झाले. पतीने विचार केला की तुझ्याविषयी दया येते ग मला कधी कधी, तुला असं येतं कोणी मार देऊन जा. बरं, मी आता तुला सोडवतो, ठीक आहे, मी तुला सोडवतो, पण जाणार नाही ना? जाशील नाही ना? नाही जाणार. ठीक आहे, मग मी तुला सोडतो. आणि सखूचे रूप घेऊन उभे असलेल्या पांडुरंगाला, जो जगताला सोडवतोय, या पतीने सोडवलं परमेश्वराला. आणि सोडवल्यानंतर सगळं काम, सखूचं जेवढे काम होतं ते करायला सुरुवात झाली. सासूने पाहिलं हिला कोणी सोडलं? पती म्हणे मी सोडलं. चिंता नका करू, तिने सांगितलंय मला मी आता जाणार नाही म्हणून. ती बोललीये मला, आमचं झालंय, ठरलं. ठीक आहे, तिला स्वयंपाकाला पाठवा. केली तिने सगळी सेवा. आणि आज तर जो स्वयंपाक झालाय रोज पेक्षा अतिसुंदर, खाल्ल्यानंतर मत परिवर्तित झालं. सुनबाई छान बनवला, आतापर्यंत जी सखू होती ती आता प्रिय झाली, सुंदर. एरवी पाय दाबायची सखूबाई आपल्या सासूचं, त्यावेळेला हाताचा जोर नाही पडायचा, कधी कधी पाय पण पडायचा जोरदार सखूवर. आज मात्र ज्यावेळेला सखू पाय दाबते त्यावेळेला माहिती नाही तो स्पर्श काय सुख देतोय, कारण तो स्पर्श आहे कोणाचा. अद्भुत सुख मिळतंय, कळत नाही काय होतं. पतीला प्रेम भाव जागा झाला. पतीने सखूला पाहून मनामध्ये इच्छा झाली संभोग, आणि पांडुरंग परमात्म्याने ती इच्छा देखील पूर्ण केली. इकडे सखू गेली, पंढरपुराला पोहोचली, चंद्रभागेचं स्नान केलं. इकडे मात्र सखू म्हणून पांडुरंग परमात्मा घरी. चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाचं दर्शन केलं, आणि दर्शन केल्यानंतर प्रणाम केला. प्रणाम फक्त केला नाही, फक्त प्रणाम नाही केला, तर प्रणाम केल्यानंतर आपला प्राण ईश्वराच्या चरणावरती समर्पित केला. बस आता मी तुझी, बस. धन्य तो भक्त ज्याचं भगवत दर्शन झाल्यानंतर तत्क्षण. काही दिवसांपूर्वी मी एका कथेला गेली होती आणि मी बसली होती, फार सुंदर कथा करत होत्या ताई,
आणि कथा करता करता त्यांनी एक गोष्ट म्हटली की पितामह भीष्मांची इच्छा होती की प्रभू, ज्यावेळेला माझा अंतिम क्षण यावा त्यावेळेला तू माझ्या पुढे असावा आणि माझं डोकं तुझ्या चरणावर असावं. माझ्या अंतिम क्षणी तू मला निकट पाहिजे. मी तर म्हटलं की ताई, माझी एकच इच्छा आहे, माझ्या अंतिम क्षणी परमेश्वर मला निकट नसो, ज्या वेळेला परमेश्वर माझ्या निकट असेल तो माझा अंतिम क्षण असावा. बस त्या चरणावरती शेवटचा श्वास. बस. सखूने आपला प्राण सोडला. गावाकडच्या आलेल्या काही ब्राह्मणाचा परिचय झाला की अरे ही तर सखू त्यांची सून आहे, हिला अंतिम संस्कार द्यायला हवा, हिच्या घरच्यांना निरोप पाठवायला हवा. अंतिम संस्कार दिला. आणि कारण हे बघा, स्वाभाविक ज्या तीर्थामध्ये प्राण सोडला त्या तीर्थामध्येच देणार ना. म्हणजे आता जर का पंढरपुरामध्ये प्राण सोडला तर त्यांना काय काशीला नेऊन थोडी ना. ज्या तीर्थात प्राण सोडला ते भाग्यवान आहे. तीर्थामध्ये प्राण सुटला, आळंदीमध्ये प्राण सुटला, आळंदीमध्ये अंतिम संस्कार. वृंदावनामध्ये प्राण सुटला, वृंदावनामध्ये. जिथे प्राण सुटला तिथे अंतिम संस्कार. अंतिम संस्कार दिला, वापस गेले. आणि वापस जाऊन इकडे मात्र भगवान आहे, प्रभू आहे, सगळी सेवा सुरू आहे, सासू सासरे सगळ्यांची. आणि ज्या वेळेला विचार केला की अरे ते घरी येतील आणि सांगतील, भगवान पण विचार करताय की आता काय. परतीचा प्रवास त्यांचा सुरू झाला. इकडे आई रुक्मिणीने विचार केला की हिचा तर प्राण सुटलाय आणि तिकडे माझे परमेश्वर सखू बनून तिच्या घरी सेवा करताय, गडबड होईल. आई रुक्मिणी माती तिथे कशाची कमतरता. तिची चिता होती, भस्म होते तिथेच होतं, ती राख घेतली आईने, त्यामध्ये प्राण संजीवनी ओतली, जिवंत केलं सखूला. आणि जिवंत करून सांगितलं आता परत जा आणि जाऊन तिथे बनवून सखू जे बनवून तुझी सखी म्हणून जी आता आहे ती सखू बनवून आहे तिला पाठव. त्यामुळे आई तुम्ही कोण, परिचय दिला रुक्मिणी. आणि घरी येते परमेश्वर पांडुरंग परमेश्वर, सांगू नको मी सांगितलं म्हणून. सखू निघाली. आतापर्यंत ज्या विठ्ठलाला इथे पाहिलं होतं, कारण सखूने संकल्प केला होता की या देहाने आता परत संसारात जाणार नाही. मग आई रुक्मिणी म्हणताय की तुझी प्रणपण पूर्ण झाला, तुला या देहाने नाही, आता दिव्य शरीर मिळालंय, आता जा परत निघाली सखू माघारी. ही भक्तमाल मधली चरित्र कथा आहे. ही भक्तमाल चरित्र असं सांगतं. ज्यावेळेला सखू परत निघाली, भक्तमाल कथा फार सुंदर रचना आहे. ज्यावेळेला परत माघारी निघाली सखू आणि इकडे मात्र पांडुरंग परमात्मा विचार करताय की दोन सखू घरात असले तर गडबडील. यांनी पण येऊन सांगितलं तोपर्यंत की तुमच्या सखूला तर आम्ही अंतिम संस्कार केले. येईपर्यंत भगवान म्हणतात मी निघतो म्हणजे खरी सखू येईल. आणि तेवढ्यात भगवान निघाले. इकडून येताना सखूने पाहिलं आणि सखूने भगवान लगेच सखीचं रूप धारण करतात. तत्क्षण सखू म्हणते की क्षमा करा प्रभू, पण तुमची चोरी मी पकडली आहे बरं का, चोरी मी पकडली आहे, आता तुमच्या वास्तविक रूपामध्ये दर्शन द्या. तत्क्षण पांडुरंग परमात्मा आपलं ते सखीचं रूप पण टाकतात आणि पांडुरंग रूप धारण करतात. फक्त धारण रूप करत नाही तर सांगतात अगं 2 महिने तुझ्या घरी होतो, सेवा केली, मार पण खाल्ला, सगळं केलं, पण आता हा गर्भ 2 महिन्याचा तू तुझ्या गर्भामध्ये देतोय. आणि ज्या सखूच्या गर्भाला पांडुरंग परमात्म्याने सांभाळला तो गर्भ पण आता सखूच्या गर्भामध्ये स्थापित केला. आणि पांडुरंग परमात्मा निघून गेले. सखू आल्यानंतर परत सगळं बदललेलं होतं. पती बदललेले होते, सासू, सगळं घरचं परिस्थिती बदललेली होती. आल्यानंतर घरी येऊन सांगितलं त्या साधू संतांनी का हो तुमची सून तर गेली, तिचा अंतिम संस्कार करून आम्ही आलेलो आहे, जाता जाता फक्त तुम्हाला म्हणलं सांगून जावं. म्हणजे काय, ती तर घरी सेवा करते, काम करते. सखूला विचारलं खरं खरं सांग, तुला शपथ आहे ज्याचं तू नाव घेते त्याची तुला शपथ, खरं खरं सांग. त्यावेळेला सांगितलं की ती मी नव्हती, ती तर माझ्या पांडुरंगाने केलेली सेवा होती.